कराडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून या प्रकरणामागे पत्नी, तिचा प्रियकर आणि सुपारी किलरचा थरारक कट असल्याचं समोर आलंय। जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले 54 वर्षीय लक्ष्मण मंडले यांचा 6 जून रोजी पहाटे कराडमध्ये कारखाली चिरडून खून करण्यात आला होता। सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त होत होता, मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। तपासादरम्यान लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले हिचे 25 वर्षीय प्रथमेश थोरात याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं। 2023 मध्ये कापड दुकानात झालेले ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं होतं। पती या नात्याला विरोध करत असल्यानं आणि दोघांच्या मार्गात अडथळा ठरत असल्यानं त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार सारिका मंडले हिने प्रियकर प्रथमेश थोरात याला तब्बल 3 लाख रुपयांची सुपारी दिली। प्रथमेशनं आपला साथीदार आकाश होनसुरे याच्या मदतीनं हा कट अंमलात आणला। 5 जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले ठाण्याहून कराडकडे येत असल्याची माहिती पत्नीने सतत फोनवर संपर्क ठेवून मिळवली आणि ती प्रियकरापर्यंत पोहोचवली। पहाटे कोल्हापूर नाका परिसरात लक्ष्मण मंडले पायी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि कारनं चिरडून त्यांची हत्या केली। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि चौकशीमधून पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला। या प्रकरणात आतापर्यंत पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण, प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे अशा 4घांना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे कराडसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रेमसंबंधामधून रचलेल्या या थरारक कटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे।